हाय, कसे आहात सगळे? नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. शुभ सकाळ. आज आहे शनिवार, सकाळचे 7 वाजलेत. मी आणि अमित कांदिवलीला जायला निघालोय. आता कांदिवलीला आम्ही चाललोय खरे, पण आमचं काम कांदिवलीमध्ये नाही आहे. आमचं काम दुसरीकडे आहे. आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत. तर आम्ही कुठे चाललोय, काय ते सगळं तुम्हाला सांगते. पण त्याआधी हा पहा, हा केक जो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला होता, व्हॅनिला स्पॉन्ज केक, हा केक मी माझ्या सासूबाईंसाठी घेत आहे डब्यामध्ये, कारण त्यांना केक हा प्रकार खूप आवडतो. आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, आम्हाला कोणालाच क्रीमचे केक्स आवडत नाहीत जे आपण बर्थडेजना कट करतो. सगळ्यांना स्पॉन्ज केक्स आवडतात, बेसिक स्पॉन्ज केक्स, आणि ते सुद्धा जर घरी बनत असतील तर अतिउत्तम. मी घरी केक बनवते, त्यामुळे मी कायम माझ्या सासूबाईंसाठी केक घेऊन जाते, कारण त्यांना गोड खायला आवडतं. आणि अमितने माझ्या हातात घराची चावी दिलेली आहे, त्यामुळे अशा प्रकारे त्या चावीची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरती आलेली आहे. हे नेहमी होतं, आम्ही जेव्हाही कुठे बाहेर जातो तेव्हा अमित पहिले घराची चावी माझ्या हातात देतो, कारण ती माझ्याकडेच सेफ अँड सेक्युअर्ड राहते, हे त्याला माहिती आहे. यावेळेस आम्ही कारने न जाता बसने जात होतो, कारण गाडी अमितने कांदिवलीला ठेवली होती. आणि आम्ही जवळजवळ 12च्या सुमारास घरी पोचलो, आणि घरी गेल्या गेल्या मस्तपैकी मम्मीच्या हातचं जेवण जेवलो. माझ्या नंडेची मुलगीसुद्धा तिथे आली होती, त्यामुळे तिचीही छान भेट झाली. आणि त्यानंतर आम्ही आलोय गोराईला. काळू, काळू, काय करतोयस तू? काय करतोयस तू? हां, काय करतोयस? कुठे चाललाय? कुठे चाललायस? कुठे चाललायस? ओय काळू, कुठे चाललायस? तर हे आहे माझ्या सासरचं दुसरं घर, जे आहे गोराईमध्ये. गोराई जर तुम्हाला माहीत नसेल तर थोडक्यात सांगते. बोरिवलीच्या एंडिंग पॉईंटला गोराई येतं, आणि इथे मॅक्झिमम बीचेस बघायला मिळतात आपल्याला. ह्याला मिनी गोवा असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे आहे आमचं घर. या घराचं, या बंगल्याचं नाव आहे साई सृष्टी. आणि हे माझ्या सासऱ्यांचं नाव आहे प्रकाश नाईक. तर चला आपण आतमध्ये जाऊयात. हे पहा, हा आहे लिव्हिंग रूम. आणि आता घर खूप शांत आहे. मला असं वाटतं मी तुम्हाला एक प्रॉपर होम टूर देते. होम टूर तर नाही देऊ शकते मी, पण एक असं शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते. ही आहे एक बेडरूम. नंतर इथे पण एक बेडरूम आहे, आणि तिकडे पण रूम्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. इथे पण रूम आहे, किचन आहे. हा एक नॉर्मल एरिया आहे असाच. आणि इथे सगळं सीटिंग आहे. इथे आम्ही युजली सगळे बसून टाईमपास करतो, गप्पा मारतो, गेम्स खेळतो, गाणी म्हणतो, बऱ्याच गोष्टी असतात करायला. आणि हे पहा, हा आहे बाहेरचा व्ह्यू. स्विमिंग पूल आहे आपलं. आणि ही जी आहे ती स्टेअरकेस आहे वर जायला. आता मी तुम्हाला वर जाऊन नाही दाखवू शकत नाही आहे, कारण थोड्याच वेळात लोक येतील, आणि त्यासाठी आम्हाला घर प्रॉपर वेकंट ठेवावं लागतं ऑफकोर्स, कारण त्यांना पण इथे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, ऑकवर्ड वाटता कामा नाही आहे. तर हे आहे आमचं घर. हे अजून एक घर आहे माझ्या सासरचंच. आणि कधी कधी आम्ही इकडे येत असतो सॅटर्डे संडेला. तर आम्ही आमचं फॅमिली गेट टुगेदर आणि इतर गोष्टी, फॅमिली इव्हेंट्स, फॅमिली फंक्शन सगळं काही इकडे करतो. आम्हाला दुसरीकडे जायची गरजच लागत नाही. आणि हे घर बघून आणि या घराची वाईब बघून तुम्हाला एकंदरीत लक्षात आलंच असेल की आम्ही किती मजा करत असू इकडे, आणि आम्हाला किती छान वाटत असेल इकडे. अमित आणि माझी नणंद आरती, हे दोघं जेव्हा लहान होते तेव्हाच माझ्या सासऱ्यांनी हे घर घेतलं होतं. आणि हे घर माझे सासरे गेल्यानंतर 2008मध्ये माझे सासरे गेले, आणि त्यानंतर माझ्या सासूबाईंनी हे घर अतिशय प्रेमाने जपलेलं आहे. आणि ना, तुम्हाला जेवढी झाडं आसपास दिसत आहेत, मी तुम्हाला एक मिनटं दाखवते. ही जी काही झाडं आहेत, हा तर एकच छोटासा परिसर आहे. त्या व्यतिरिक्त अजून संपूर्ण एक 360 डिग्री परिसर आहे. आणि पुढे पण जी काही लांब लांबपर्यंत तुम्हाला झाडं दिसत आहेत ना, अगदी तिथपर्यंत वगैरे ही सगळी आमराई आहे. तर ही सगळी झाडं माझ्या सासूबाई सांभाळतात, आणि सासूबाईंनीच माझ्या ही झाडं वाढवलेली आहेत. सासऱ्यांनी झाडं लावली होती त्या काळी, आणि वाढवायचं काम माझ्या सासूबाईंनी केलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा पाणी पण नसतं तेव्हा मम्मी टँकर आणून झाडांना पाणी घालतात, पण त्या पाणी घालतातच आणि झाडांची भरपूर काळजी घेतात. तर आम्हाला मग त्यामुळे भरपूर फळांचा आस्वाद मिळतो. आंबे मिळतात, फणस मिळतो, आणि चिकू मिळतात. त्यानंतर कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळसुद्धा मिळतं. तर अशी अनेक फळं, आणि त्या व्यतिरिक्त स्पायसेसचे सुद्धा झाडं इथे आहेत पाठीमागे. मी तुम्हाला नंतर, मला पॉसिबल झालं आणि मला वेळ मिळाला तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. खूप बघण्यासारखं आहे सगळं. तर चला आता मी जाते कामाला, कारण चला बाय, भेटू आपण थोड्याच वेळात.
हे पहा, ही सगळी झाडं माझ्या सासूबाईंनी आत्तापर्यंत सांभाळलेली आहेत, जपलेली आहेत आणि त्या अजूनही या झाडांचा सांभाळ अगदी मनापासून करतात. तर ह्या सगळ्या झाडांमध्ये ना स्पायसेसची सुद्धा अनेक झाडं आहेत. म्हणजे तेजपत्त्याचं झाड आहे, कढीपत्त्याचं आहे, लवंगाचं आहे, दालचिनीचं आहे, 5 स्पाईसचं झाडसुद्धा आहे. अशी अनेक झाडं इकडे आहेत. तुम्हाला जर हे सगळं डिटेलमध्ये बघायला आणि जाणून घ्यायला आवडत असेल तर मला कॉमेंट करून सांगा. मी सासूबाईंबरोबर नक्की हा व्लॉग बनवेन. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं की थोड्याच वेळाने माणसं येणार आहेत, तर ती कुठली माणसं ते मी तुम्हाला सांगते. आता हे घर जरी आमचं असलं आणि आम्ही या घरी कधीही येऊन राहू शकत असलो तरीसुद्धा आम्ही इकडे राहत नाही. आम्ही हे घर रेंटवरती देतो. तर एव्हरी सॅटर्डे संडे इथे फॅमिलीज येतात, फ्रेंड्स येतात, म्हणजे मोठे मोठे ग्रुप्स येतात जे इथे राहतात, खातात, पितात, स्विमिंग पूलमध्ये डुबक्या मारतात आणि जातात. बेसिकली लोक इकडे रिलॅक्सेशनसाठी येतात आणि त्यांच्यासाठी बनवलं जाणारं जेवण हे माझ्या सासूबाईंकडनं असतं. म्हणजे माझ्या सासूबाई स्वतः जेवण बनवतात आणि कितीही कुक असले, कितीही केअरटेकर्स असले तरी त्या कोणालाही हात लावून देत नाहीत जेवणाला. त्या स्वतः त्यांचं स्पेशल ऑथेंटिक गोवन जेवण बनवतात आणि लोकांना ते खूप आवडतं. त्यामुळे गेले कित्येक वर्ष आमच्याकडे रिपीटेडली लोक येत आहेत. आणि आता एवढ्या वर्षांपासून माझ्या सासूबाई एकट्या हे सगळं सांभाळत होत्या, पण आता फॅमिलीमध्ये मी सुद्धा ॲड ऑन झालेले आहे. त्यामुळे कुठेतरी माझी पण ही जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळतो किंवा जेव्हा मम्मीला माझी गरज असते तेव्हा मी इकडे खारघरवरनं आवर्जून येते आणि त्यांची मदत करते. जितकं मला होईल, जसं मला जमेल तितकं करते. आणि मी सुद्धा त्यांच्याकडनं ना बऱ्याच गोष्टी शिकायचा प्रयत्न करते, कारण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. शी इज अ व्हेरी हार्ड वर्किंग लेडी, आय मस्ट से. आणि त्या ॲक्च्युली ना मेन पदार्थांना कोणालाच हात लावून देत नाहीत. म्हणजे अगदी 5 स्टारमधला शेफ आला ना तरी त्या कोणाला हात लावून देणार नाहीत, कारण त्यांचा त्यांच्यावरतीच खूप विश्वास आहे. पण तरीसुद्धा त्यांना मला छोटे छोटे पदार्थ बनवायला सांगतात. आणि खरं सांगू, ही परमिशन फक्त मला एकटीला आहे, माझ्या नंडेलासुद्धा नाही आहे. म्हणजे त्या मला सांगतात की कोथिंबिरीची वडी बनव किंवा कधी भाकऱ्या बनव किंवा डोसे बनव, असे छोटे छोटे पदार्थ मला सांगतात बनवायला. आणि मी सुद्धा खूप आवडीने बनवते, कारण ते त्यांच्याकडनं मला सांगितलं गेलेलं असतं. त्यामुळे मला आणि ते चॅलेंजिंग वाटतं, मजा येते. तर एकंदरीत असं आहे सगळं. हे बघा, नारळाची अनेक झाडं असल्यामुळे भरपूर नारळ खाली पडत असतात. आणि हा आहे कैलाश, आमचा केअरटेकर. मग तो हे नारळ घेऊन त्यांना सोलतो, फोडतो आणि मग ती आम्हाला देतो. खराब नहीं हुआ, नीचे गिरे ना. अरे का करतोयस असं अमित? राहू दे ना, ते टेबलचं काय घेतोयस रे? खरंच साफ है. असू दे, मोठं साफ आहे. तो बघ. हाँ इसने भी गिराया. इसने भी गिरा है. वो भगवान का चढ़ाना पड़ता है. अभी तीसरा वाला श्रीकांत को दे. देखते हो क्या. थंडगार गोड गोड. एक सेकंड. गोड पाणी. तर इथे अशी छोटी मोठी मजामस्ती चालूच असते. आणि हे बघा, मी इथे खोबरं खवते. आणि आता तुमच्या लक्षात आलं का माझ्याकडे खवलेलं खोबरं कुठून येतं ते? अशा प्रकारे मला कधी मम्मी खोबरं खाऊन देतात, कधी कैलाश खोबरं खाऊन देतो. आणि त्यामुळे माझ्याकडे कधीही खोबऱ्याचा तुटवडा नसतो. चला तर मग जी मंडळी स्टेसाठी आली होती ती घरी गेलेली आहेत. आणि आता मी, अमित आणि मम्मी, आम्ही तिघेसुद्धा सगळं व्रॅपअप करून आता कांदिवलीला जायची तयारी करतो आहे. आणि कांदिवलीला जाता आता आम्हाला रात्रीचे 8 वाजले. त्यानंतर मी आणि अमित खाऊ गल्लीमध्ये आलो. ही आहे महावीर नगरची खाऊ गल्ली. आता तुम्ही जर का मुंबईचे असाल तर मला तुम्हाला वेगळं याबद्दल सांगायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला माहीतच असेल की महावीर नगर खाऊ गल्ली इज वन ऑफ द पॉप्युलर खाऊ गल्लीज इन मुंबई. आणि इथे बऱ्याच अशा युनिक डिशेस मिळतात. तर आम्ही इकडचा चीज केक आणि हा निओपॉलिटन पिझ्झा ट्राय केला आणि खरंच खूप मस्त होता. पण इथे इतकी गर्दी असते ना की उभं राहून आपण नाही खाऊ शकत. रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक असतं, लोकांची गर्दी असते. मग आम्ही ठरवलं गाडीत बसून खायचं. आणि हां, त्याचबरोबर ना आम्ही बोबा ड्रिंकसुद्धा घेतला. आता हा बोबा ड्रिंक अमितला ट्राय करायचा होता. मी हा आधी प्यायलेले आहेत, त्याने कधी ट्राय केलं नव्हतं. मग तो म्हणाला आपण बोबा ड्रिंक घेऊयात, कारण त्याला ते खाऊन बघायचं होतं कसं लागतं. आणि त्यानंतर मी आणि अमित मस्तपैकी गाडीमध्ये AC लावून बसलो आणि शांतपणे इथे बसूनच आम्ही पिझ्झा खाल्ला आणि बोबा ड्रिंकसुद्धा प्यायलो.
चावायला नको जाऊ हा. जिभे खाली फोड. ते प्लास्टिक काय थुकायचं त्याचं काय करतो आम्ही खायचं ते. मला खरंच हसू येतं आहे तुम्हाला हे सांगताना, पण तुम्ही जर कधी बोबा ट्राय केला असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की ते बॉल्स असे दाताखाली बस्ट केल्यानंतर एक असं प्लॅस्टिकसारखं मटेरियल आपल्याला लागतं, पण ते आपण ऑफकोर्स गिळतो. तर अमितला जेव्हा ते मटेरियल असं तोंडात लागलं तेव्हा तो मला विचारतो की आता हे प्लॅस्टिक काय करायचं असतं, हे फेकून द्यायचं असतं का? मी म्हटलं नाही रे अमित, ते खायचं असतं, गिळायचं असतं. तर असा हा माझा भोळा भाबडा नवरा कधी कधी खरंच इतका कार्टूनसारखा वागतो ना, मला हसायला येतं त्याच्यावरती. एनिवेज, तर असा गेला आमचा सुंदर मस्त वीकेंड आणि रात्रीचे 12 वाजता आम्ही खारघरला पोचलेलो आहोत. तर चला आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.